हॅलो विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वी विषय गणित भाग 1 चॅप्टर फर्स्ट दोन चलातील रेषीय समीकरणे या चॅप्टरचा सराव संच 1.4 यामधील आपण प्रश्न कसे सोडवायचे त्यावरती हा व्हिडिओ बनवलेला आहे. आता हा व्हिडिओ मराठीमध्ये बनवण्याचं कारण असे की काही विद्यार्थ्यांची डिमांड होती की ऍटलीस्ट जे महाराष्ट्र स्टेट बोर्डचे व्हिडिओ आहेत किंवा त्या सिलेबसवर आधारित व्हिडिओ आहेत ते मराठीमध्ये बनवायचे. म्हणून आता आपण यापुढे सीबीएसई व एनसीईआरटी बोर्डचेच व्हिडिओ फक्त इंग्लिश आणि हिंदी मीडियम मधून माध्यमातून बनवणार आहोत आणि महाराष्ट्र स्टेट बोर्डचे मराठी मीडियम मधून बनवणार आहोत. ओके, आता आपल्याला इथं सराव संच 1.4 यामध्ये जे उदाहरण दिलेले आहे हे सोडवण्याची मेथड थोडी वेगळी आहे. आपण 1.1, 1.2, 1.3 या एक्सरसाइज मध्ये जे उदाहरणं सोडवली होती ही क्रॅमर्स रूल आणि त्याच्यानंतर जी आपण कॅन्सलेशन मेथड यूज केली होती त्याने सोडवायचे होते. पण इथे थोडी प्रोसेस वेगळी आहे. यामध्ये आपल्याला सबस्टिट्यूशन मेथड करायची आहे. ते कसं करायचं आपण बघू. बघा, इथे आपल्याला 2/x वजा 3/y बरोबर 15, 8/x अधिक 5/y बरोबर 77 हे दोन समीकरण दिलेले आहे. अगोदर आपण याला 2/x वजा 3/y बरोबर 15 याला समीकरण 1 म्हणू. त्याचप्रमाणे 8/x अधिक 5/y बरोबर 77 याला समीकरण 2 म्हणू. आता इथे काय करायचं आपल्याला की या समीकरण 1 ला आपण 2 1/x वजा 3 1/y बरोबर 15 याला म्हणायचं समीकरण 3 व त्याचप्रमाणे समीकरण 2 ला आपण 8 1/x अधिक 5 1/y बरोबर 77 याला समीकरण 4 म्हणायचं. आता इथे तुम्ही कंपॅरिझन करा की समीकरण 3 आणि समीकरण 4 मध्ये 1/x 1/x आणि 1/y 1/y या फॉर्म मध्ये आपल्याला मिळालेले आहेत. आता आपण काय करायचंय की 1/x बरोबर n आणि 1/y बरोबर n ठेवायचं आहे. तर आपलं 3 आणि 4 कसं होणार बघा. 2m वजा 3n बरोबर 15 याला आपण समीकरण 5 म्हणू. तर 8m अधिक 5n बरोबर 77 याला समीकरण 6 म्हणू. बघा विद्यार्थी मित्रांनो, आता आपण हे जे कॉम्प्लेक्स फॉर्म मध्ये जे इक्वेशन होतं समीकरण होतं याला आपण सरळ रूप दिलेलं आहे. याला आपण साध्या आणि सरळ समीकरणामध्ये कन्व्हर्ट केलेलं आहे. आता तुम्ही 1.1 मध्ये जसं सॉल्व्ह केलं होतं तसं सुद्धा याला सॉल्व्ह करू शकता किंवा बाय क्रॅमर्स रूल सुद्धा सॉल्व्ह करू शकता. इथं आपल्याला फायनली x आणि y च्या किमती काढायच्या आहेत. बघा, आपण क्रॅमर्स रूलने जाऊ कारण की ही मेथड मोस्ट ऑफ विद्यार्थ्यांना इझी जाते म्हणून. बघा, आता इथं मी समीकरण 5 मध्ये m च्या जवळ जो न्यूमरिक जो अंक आहे त्याला a1 b1 c1 आणि इथं समीकरण 6 मध्ये a2 b2 c2 याला असं लिहून घेते. a1 बरोबर 2, a2 बरोबर वजा 3 आणि b1 बरोबर वजा 3 आणि c1 बरोबर 15. त्याचप्रमाणे a2 बरोबर 8, b2 बरोबर 5 आणि c2 बरोबर 77 याला असं लिहून घेते. जसं की आपल्याला माहितच आहे की आपल्याला क्रॅमर्स रूल मध्ये dx आणि dy काढायचा असतो. पण इथे आपण m आणि n कन्सिडर केल्यामुळे आपल्याला dm आणि dn काढायचा आहे. हा एक फरक तुम्ही लक्षात घ्या. मग d साठी काय असतं a1 b1 a2 आणि b2 याला आपल्याला कसं लिहिता येणार 2 3 8 आणि 5. इथं आपण 5 गुणेला 2 इथं वजा येणार विद्यार्थी मित्रांनो. 5 गुणेला 2 वजा 8 गुणेला वजा 3 याला असं लिहू. 5 दुणे 10 वजा वजा अधिक होणार तर 24. 10 अधिक 24 बरोबर 34. बी तुम्हाला मिळाला 34. इथं आपण dx काढणार आहोत. dx असतो तुमचा c1 b1 c2 आणि b2. आता इथं बघा विद्यार्थी मित्रांनो, 15 वजा 3 77 आणि हा b2 येणार तुमचा 5. 15 गुणेला 5 वजा 77 गुणेला 3
इथं 15 गुणेला 5 75 वजा B1 B2, इथं वजा 3 आहे, वजा वजा आपला अधिक होणार. इथं 75 आणि 231 हे आपल्याला मिळणार 306. dx म्हणजे dx म्हणण्याऐवजी आपण याला dm म्हणत आहोत. dm आपल्याला मिळाला 306. नेक्स्ट dn. dn साठी आपण घेतो a1 c1 a2 आणि c2. इथं आपण a1 ची किंमत 2, c1 ची किंमत 15, a2 ची किंमत 8 आणि c2 ची किंमत 77 ठेवणार आहोत. इथं आपल्याला 77 गुणेला 2 हे काय मिळणार 154 वजा आणि 8 गुणेला 15 हे मिळणार आपल्याला 120. तर 154 वजा 120 आपल्याला मिळणार 34. बघा विद्यार्थी मित्रांनो, डी, डीएम आणि डीएन ह्या किमती आपण काढून घेतलेल्या आहेत. म्हणून एम काढायचा असल्यास आपल्याला रेशो घ्यावा लागेल डीएम छेद डी. डीएम आहे आपला 306 आणि डी आहे 34. 34 ला जर आपण 9 ने गुणलं तर आपल्याला 306 मिळतात. 306 ला आपण डायरेक्टली 9 ने म्हणजे 306 डिवाइड 34 तर आपल्याला डायरेक्ट 9 हे उत्तर मिळतं. हे 9 ने डिवाइड होतं म्हणून एम मिळाला आपल्याला 9. त्याचप्रमाणे एन काढायचा असल्यास तो मिळेल आपल्याला डीएन छेद डी, जो की आहे 34 छेद 34 म्हणजेच 1. एन बरोबर 1. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला यम आणि एन तर मिळालेला आहे, पण आपल्याला यम एन नव्हे तर आपल्याला एक्स आणि वाय काढायचा होता. त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, थोडं तुम्हाला रिमाइंड करावं लागेल की आपण अगोदर 1 छेद एक्स बरोबर एम आणि 1 छेद वाय बरोबर एन ठेवलं होतं. मग आता इथे 1 छेद एक्स एम ची किंमत तुमची आलेली आहे 9, म्हणजे एक्स बरोबर तुमचा काय येणार 1 छेद 9. हे तुमचं डायरेक्ट उत्तर आलेलं आहे बघा. आणि इथं 1 छेद वाय, वाय ची किंमत तुमची काय आहे, वाय आपल्याला काढायचा आहे. एन ची किंमत तुमची काय आलेली आहे 1, तर हा वाय आपण शिफ्ट करणार. तर 1 छेद 1 बरोबर वाय, म्हणजेच वाय तुमचा काय आलेला आहे 1. तर आपला एक्स वाय आपल्याला मिळाला 1 छेद 9 1. इथं आपण एक्स आणि वाय ची किंमत काढलेली आहे. आपला हा प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला आहे. याप्रमाणे तुम्हाला 1.4 मधील एक्सरसाइज सोडवायची आहे. तुम्हाला यामध्ये टोटल 1.6 एक्सरसाइज दिलेले आहेत, ज्यामध्ये प्रत्येक प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याची मेथड थोड्या फरकाने दिलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला तो फरक लक्षात घेऊन इथं न्यूमरिकल सोडवायचे आहे. हे चॅप्टर बोर्डाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे तसेच खूप सोपी आहे. थोडंफार तुम्ही इथं अटेन्शन पे करून याचे पूर्णच्या पूर्ण मार्क्स घेऊ शकता. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज याला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कंटिन्यू व्हिडिओ बघत राहा. तुम्हाला नक्कीच युजफुल व्हिडिओ मिळतील आणि आपण याचप्रमाणे प्रत्येक चॅप्टर वरती ही सिरीज कंटिन्यू करणार आहोत, व्हिडिओ अपलोड करणार आहोत. थँक्यू.